हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन भरतीचे अपडेट मिळतील. मित्रांनो, या ठिकाणी पहा, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन आयुक्त मृत व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी खूप चांगली संधी तुमच्यासाठी. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. या ठिकाणी पहा, अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक 21/12/2023 पासून ही भरती सुरू झालेली आहे. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 10/1/2024. तुम्ही 10/1/2024 पर्यंत हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी 21/12/2023 पर्यंत तुम्ही पासून ते 10/1/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आधी तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड उपलब्ध होईल. मित्रांनो, तर मित्रांनो, खूप चांगली संधी. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. या ठिकाणी पदाचे नाव दिले, हे पूर्ण पदाचं नाव आहे. मित्रांनो, पद नाव जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित. वेतन पहा 41,800 तर 1,32,300 आहे. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार उपलब्ध पद संख्या 670 आहे. तर 670 पद संख्या आहे मित्रांनो यामध्ये. आणि या ठिकाणी पहा, सामाजिक आरक्षण टक्केवारी तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या ठिकाणी दिले. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण PDF ची लिंक दिली आहे. तुम्ही पूर्ण PDF ची लिंक ओपन करून या जागा किती हे सगळं तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, पद नाम दिलं आहे आणि अपेक्षित शारीरिक क्षमता, पात्रता, दिव्यांग प्रकार, दिव्यांगासाठी आरक्षण पदे या ठिकाणी दिलं आहे. मित्रांनो, तुम्ही पण वाचू शकता मित्रांनो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही संपूर्ण PDF जरात वाचू शकता. तर या ठिकाणी पहा, ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ते फॉर्म भरू शकता. खेळाडूचे आरक्षण, इथं खेळाडू साठी आरक्षण पण दिलेलं आहे मित्रांनो. तर खाली दिव्यांग आरक्षण पण दिलेलं आहे. संपूर्ण तुम्ही माहिती वाचू शकता मित्रांनो. आणि महिलांसाठी आरक्षण, अनाथ आरक्षण या ठिकाणी पात्रता दिली आहे. पात्रता या ठिकाणी दिली आहे, तो भारताचं नागरिकत्व असावा. वयमर्यादा करण्याचा दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक असेल. जाहिरातीत नमूद केलेला जलसंधारण अधिकारी गट व राजपत्रित पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 19 वर्ष असावे. खुल्या प्रवर्गातील कमाल 38 वर्षापेक्षा, मागासवर्गासाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. या ठिकाणी वय मर्यादा दिलेली आहे मित्रांनो. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत आहे. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. तर वय मर्यादा पण चांगली सूट आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहिजे शैक्षणिक अर्थता दिली आहे. शैक्षणिक अर्थता उमेदवारांनी शासनाने मान्यता प्राप्त दिले 3 वर्ष कालावधी, स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्या समक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. शासनमृत जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित प्रवेश सेवा प्रवेश दिनांक 21 सप्टेंबर 2021. ते शैक्षणिक अर्थ या ठिकाणी दिले मित्रांनो.
ती पण तुम्ही वाचू शकता मित्रांनो. आणि अर्थ पात्रता करण्याची दिनांक या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षेचे स्वरूप, निवडीची कार्यपद्धत या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता. याच ठिकाणी संगणक आधारित तुमची परीक्षेचे स्वरूप होणार या ठिकाणी दिलेलं आहे. हे पण तुम्ही वाचू शकता मित्रांनो. आणि शुल्क पहा, मागासवर्गीयसाठी 1000 रुपये आहे, मागासवर्गीयसाठी 900 रुपये आहे मित्रांनो. उपरोक्त परीक्षा शुल्क, अतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय व कर अतिरिक्त असतील. या ठिकाणी परीक्षा शुल्क दिलेली आहे. परीक्षा शुल्क न भरता नॉन रिफंड आहे. तर या ठिकाणी तुम्ही परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे मित्रांनो. आता अन्यथा तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. तर प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, पात्र उमेदवारांना वेब आधारित वेब बेस ऑनलाईन अर्ज या साईटवर आहे मित्रांनो. या संकेतस्थळावर विविध कालावधी सादर करणे आवश्यक राहील. विविध पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारांना विचार घेतला जाणार नाही. म्हणजे तुम्ही परीक्षा शुल्क भरली तर तुम्हाला या परीक्षेला बसता येईल. अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीच्या आतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्कचा भरणा प्रणालीद्वारा उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवे माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकेद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क भरता येईल. परीक्षा शुल्कचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्कची रकमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्कचा भरणा यशस्वीपणे झाला, पेमेंट सक्सेसफुल असल्याचा संदेश ऑनलाईन अर्ज प्रणाली पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्कची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि अथवा खात्यातून लॉग आउट होऊ नये. म्हणजे परीक्षा पेमेंट तुम्ही भरता त्यावेळी तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल हा मेसेज आल्याशिवाय तुम्ही लॉग आउट करायचं नाही मित्रांनो. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विविध दिनांक विविध वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार यशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रार दाखल घेतली जाणार नाही. विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरणा करू न शकणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रक्रियेबाबत विचार केला जाणार नाही. आणि उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना कोणती शंका असल्यास या हेल्पलाईनवर संपर्क साधायचा मित्रांनो. या ठिकाणी नंबर दिलेला आहे. तुम्हाला अर्ज भरताना कोणती अडचण आली या नंबरवरती तुम्ही कॉल करून आपली अडचण सांगू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, खूप चांगली संधी, या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र कागदपत्र दिलेले आहे. कागदपत्र अपलोड करणे, प्रोफाईल केलेल्या उमेदवारांनी प्रोफाईल केलेल्या विविध दिव्यांग अनुषंगे त्यांची पात्रता अजमावल्यानंतर आफ्टर चेकिंग एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करावी. प्रोफाईलमध्ये विविध दिव्यांग अनुषंगाने अपलोड करण्याची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. या ठिकाणी कागदपत्र दिलेले SSC अल्पसक्षम शैक्षणिक अर्हता आणि वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याबाबतचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या प्रबल घटकातील असल्यास बाबतचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
या ठिकाणी दिले मित्रांनो आणि या ठिकाणी साईज पण दिली. या साईज प्रमाणे तुम्ही ही PDF फाईल तुम्ही अपलोड करून पाठवू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात आणि संपूर्ण PDF जाहिरात तुम्ही वाचू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.